अश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून नवरात्रीला सुरुवात होते आणि या नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणून ओळखलं जातं। अश्विन शुक्ल प्रतिपदा अर्थात घटस्थापना हा दिवस नवरात्रीचा पहिला दिवस किंवा नवरात्रीची पहिली माळ म्हणून ओळखला जातो। यंदा सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी नवरात्र सुरू होणार असून ती 2 ऑक्टोबर 2025 रोजी गुरुवारी समाप्त होईल आणि त्या दिवशी असेल विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण, जो 3.5 मुहूर्तांपैकी पूर्ण एक मुहूर्त म्हणून ओळखला जातो। अत्यंत शुभ दिवस असतो तो दसऱ्याचा। एकूण 11 दिवसांचा कालावधी यंदाच्या नवरात्रीचा आहे। नवरात्र हे एक अत्यंत प्रभावी व घरामध्ये सुखसमृद्धी आणणारे व्रत आहे। त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये काही इच्छा असतील त्या देवी कृपेने पूर्ण व्हाव्या असं आपल्याला वाटत असेल तर नक्कीच आपण नवरात्रीचं व्रत करू शकतो। फक्त हे व्रत जो कोणी श्रद्धेने करेल त्याला त्याचं फळ सुद्धा नक्की मिळतं। हे व्रत दुर्गा देवीला तसेच आपल्या कुलदेवीला समर्पित आहे। नवरात्र काळामध्ये देवीचे व्रत व कुळाचार करणाऱ्यावर तसेच त्याच्या संपूर्ण कुटुंबावर देवी शीघ्र प्रसन्न होते व अशा व्यक्तींना देवीचा कृपा आशीर्वाद मिळतो। कारण नवरात्र काळामध्ये देवी तत्व हे जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतं आणि या काळामध्ये केलेली सेवा कधीही वाया जात नाही। उलट जो कोणी श्रद्धेने मनोभावे देवीची पूजा अर्चा सगळे काही कुळाचार पार पाडतो तर त्याला लवकरच पूजेचं फळ न मागताच मिळून जातं। मंडळी, शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने जो उपवास केला जातो तो करण्याच्या अनेक पद्धती आहेत। एक एक करून मी तुम्हाला त्या समजावून सांगते। पहिली पद्धत म्हणजे पूर्ण व्रत पद्धत। यामध्ये आपण नवरात्र जितके दिवस असते तेवढेही दिवस उपवास करायचा असतो। या पद्धतीचा उपवास हा घटस्थापनेच्या दिवशी सकाळी सुरू केला जातो आणि घट विसर्जनाच्या दिवशी सोडला जातो। ज्यांच्याकडे 9व्या माळेला घट हलवतात त्यांच्याकडे त्याच दिवशी देवीला नैवेद्य दाखवून हा उपवास सोडला जातो। त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे दसऱ्याला घट विसर्जन होते ते दसऱ्याच्या दिवशी घट हलवून देवीला नैवेद्य दाखवून हा उपवास सोडतात। या प्रकारातला उपवास प्रत्येक कुटुंबातील किमान एका तरी व्यक्तीने अवश्य करावा असा नियम आहे। मग ती स्त्री असो किंवा पुरुष, घरातील सर्व सदस्यांच्या वतीने घरातली एक व्यक्ती पूर्ण नवरात्रभर हा उपवास करू शकते। मंडळी, नवरात्रीच्या उपवासामध्ये नक्की काय खावं काय खाऊ नये, अजून कोणकोणत्या प्रकारे आपल्याला नवरात्रीचा उपवास करता येईल याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलवर उपलब्ध आहे, तो नक्की पहा। कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये वेळेची मर्यादा असते आणि त्यापेक्षा जास्त मोठा व्हिडिओ बनवता येत नाही। त्यामुळे राहिलेली माहिती तुम्ही आपल्या चॅनलवरच्या मोठ्या व्हिडिओमध्ये नक्की पहा। आणि हा छोटासा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।